नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओत आपण 30 प्रश्नांची जीकेची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे। या टेस्टमधील सर्व प्रश्न खूपच महत्त्वाचे आहेत। टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, खालीलपैकी कोणत्या खाद्यपिकामध्ये प्रथिनांचं प्रमाण हे सर्वात जास्त असते? खालीलपैकी कोणत्या खाद्यपिकामध्ये प्रथिनांचं प्रमाण हे सर्वात जास्त असते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सोयाबीन या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी खालीलपैकी काय वापरतात? पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी खालीलपैकी काय वापरतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 क्लोरीन या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, धान्य साठा टिकवण्यासाठी खालीलपैकी कोणते औषधे वापरतात? धान्य साठा टिकवण्यासाठी खालीलपैकी कोणते औषधे वापरतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सोडियम क्लोरेट या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, इंग्रज सरकारने जस्टिस ऑफ पीस हा बहुमोल सन्मान खालीलपैकी कोणास दिला होता? इंग्रज सरकारने जस्टिस ऑफ पीस हा बहुमोल सन्मान खालीलपैकी कोणास दिला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 नाना जगन्नाथ शंकर सेठ या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, मुंबईचे अनाभिषिक्त सम्राट असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? मुंबईचे अनाभिषिक्त सम्राट असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नाना जगन्नाथ शंकर सेठ या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, सन 1940 मध्ये रामगड येथे झालेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये खालीलपैकी कोणता ठराव हा पास करण्यात आला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वैयक्तिक सत्याग्रह चळवळ सुरू करणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रामधला सर्वात मोठा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवर उभारण्यात आलेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कोयना नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, धर्मतरची खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? धर्मतरची खाडी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधली खाडी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रायगड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रामधला पहिला ओपन बटरफ्लाय पार्क खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रामटेक या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, अखंड भारत या वृत्तपत्राचे संस्थापक खालीलपैकी कोण होते? अखंड भारत या वृत्तपत्राचे संस्थापक खालीलपैकी कोण होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 भाई माधवराव बागल या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सिंगापूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, असहकार चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली होती? असहकार चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1920 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, स्वातंत्र्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहे? स्वातंत्र्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कलम 19 ते 22 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, भारताचे उपराष्ट्रपती बनण्यासाठी वयाची कमीत कमी किती वर्ष पूर्ण आवश्यक आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कमीत कमी 35 वर्ष या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17, पंडित भीमसेन जोशी यांना भारतरत्न पुरस्कार खालीलपैकी कोणत्या वर्षी प्राप्त झाला होता? पंडित भीमसेन जोशी यांना भारतरत्न हा पुरस्कार कोणत्या वर्षी पुरस्कार प्राप्त झाला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 2008 या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18, आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 फिलिपाईन्स देश या ठिकाणी आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 19, देशामध्ये सर्वात जास्त इथेनॉलचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? देशामध्ये सर्वात जास्त इथेनॉलचे उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 20,
भारतीय कृषी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भारतीय कृषी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नवी दिल्ली या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 गोवा हे राज्य खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये येते गोवा हे राज्य खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मुंबई उच्च न्यायालय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 जागतिक मराठी भाषा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो जागतिक मराठी भाषा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 27 फेब्रुवारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मानवी मेंदूचे वजन खालीलपैकी किती ग्रॅम असते या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 1300 ते 1400 ग्रॅम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 अप्रत्यक्ष कर चौकशी समिती केंद्र सरकारने खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आली होती अप्रत्यक्ष कर या ठिकाणी कोणती समिती असेल या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लक्ष्मीकांत झा समिती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 शून्य आधारित अर्थसंकल्प खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये मांडण्यात आला होता या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 7वी पंचवार्षिक योजना या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 महाराष्ट्रामधील दुसऱ्या क्रमांकाची नदी खोरे खालीलपैकी कोणता आहे महाराष्ट्रामधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नदी खोरे खालीलपैकी कोणते आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भीमा नदी खोरे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 ठाणे हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे ठाणे हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उल्हास नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 महाराष्ट्रामधले पहिले मातीचे धरण गंगापूर खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे महाराष्ट्रामधले पहिले मातीचे धरण गंगापूर खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 औंधचे पठार महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत औंधचे पठार महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सातारा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 तुर्भे हा औष्णिक विद्युत केंद्र महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तुर्भे हा महाराष्ट्रामधला औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ठाणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 महाराष्ट्रामधला जैतापूर अणुऊर्जा केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रामधील जैतापूर अणुऊर्जा केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 उनकेश्वर हे महाराष्ट्रामधील गरम पाण्याचे झरे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत उनकेश्वर हे महाराष्ट्रामधील गरम पाण्याचे झरे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक नांदेड जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मालढोक हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मालढोक हे पक्षी अभयारण्य महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सोलापूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 हळद संशोधन संस्था महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हळद संशोधन संस्था महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 दिग्रस सांगली या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 ऑस्ट्रेलिया या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे ऑस्ट्रेलिया या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती राजधानी आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कॅनबेरा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 चंद्रावर माणूस पाठवणारा पहिला देश खालीलपैकी कोणता आहे चंद्रावर माणूस पाठवणारा पहिला देश खालीलपैकी कोणता देश आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अमेरिका देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 फुलराणी खालीलपैकी कोणत्या खेळाडूचे टोपण नाव आहे फुलराणी हे खालीलपैकी कोणत्या खेळाडूचे टोपण नाव आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सायना नेहवाल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 इंटरपोल आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली इंटरपोल हे आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1923 या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 17 वाहतूक, दळणवळण व संरक्षण यांचा समावेश खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये होतो? वाहतूक, दळणवळण, संरक्षण या क्षेत्रांचा समावेश खालीलपैकी कोणत्या क्षेत्रांमध्ये होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तृतीय क्षेत्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मार्गदर्शक तत्वे घटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये दिलेली आहेत? मार्गदर्शक तत्वे घटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये दिलेली आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कलम 36 ते 51 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मुख्यमंत्री होण्यासाठी वयाची कमीत कमी किती वर्ष पूर्ण आवश्यक आहे? मुख्यमंत्री होण्यासाठी किमान वयोमर्यादा खालीलपैकी किती आवश्यक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कमीत कमी 25 वर्ष या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 उच्च न्यायालयाची निर्मिती खालीलपैकी कोणत्या कलमानुसार केली जाते? उच्च न्यायालयाची निर्मिती खालीलपैकी कोणत्या कलमानुसार केली जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कलम 214 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 समवर्ती सूची यांच्यामध्ये एकूण विषयांची संख्या खालीलपैकी किती आहे? समवर्ती सूचीमध्ये एकूण विषयांची संख्या खालीलपैकी किती आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 52 विषय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 कोणत्या घटनादुरुस्तीचे वर्णन मिनी घटनादुरुस्ती असे केले जाते? खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीचे वर्णन मिनी घटना असे वर्णन केले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 42वी घटनादुरुस्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 आगरताळा खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? आगरताळा खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 त्रिपुरा राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 देशाचे पहिले लोकसभेचे सभापती खालीलपैकी कोण होते? देशाचे पहिले लोकसभेचे सभापती खालीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आचार्य कृपलानी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारताचे राष्ट्रपतीपद 2 वेळेस खालीलपैकी कोणी भूषवले होते? भारताचे राष्ट्रपतीपद 2 वेळेस खालीलपैकी कोणी भूषवलेले आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर राजेंद्र प्रसाद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मोक्का हा कायदा खालीलपैकी कशा संबंधीचा कायदा आहे? मोक्का हा कायदा खालीलपैकी कशा संबंधीचा कायदा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 संघटित गुन्हेगारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी कोणाचा भारताच्या घटना समितीमध्ये समावेश नव्हता? खालीलपैकी कोणाचा भारताच्या घटना समितीमध्ये समावेश नव्हता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बॅरिस्टर मोहम्मद अली जिना यांचा भारताच्या घटना समितीमध्ये समावेश नव्हता. प्रश्न क्रमांक 31 भारतीय राज्यघटनेनुसार खालीलपैकी कोणते संसदेचे वरिष्ठ सभागृह? संसदेचे वरिष्ठ सभागृह खालीलपैकी कोणते सभागृह आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राज्यसभा सभागृह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 राष्ट्रपती व मंत्रिमंडळ यांच्यामधला दुवा खालीलपैकी कोण आहे? राष्ट्रपती व मंत्रिमंडळ यांच्यामधला दुवा खालीलपैकी कोण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पंतप्रधान या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती खालीलपैकी कोण आहेत? भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 श्रीमती प्रतिभाताई पाटील या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1885 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 6001 ते 7500 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये खालीलपैकी एकूण किती सदस्यसंख्या असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 15 सदस्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 पंचायत समिती सचिव खालीलपैकी कोण? पंचायत समिती सचिव खालीलपैकी कोण असतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गट विकास अधिकारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 नाट्यशास्त्र हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? नाट्यशास्त्र हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक भरतमुनी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 पहिली गोलमेज परिषद खालीलपैकी कोणत्या वर्षी भरली होती? पहिली गोलमेज परिषद खालीलपैकी कोणत्या वर्षी भरली होती?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1930 या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 41 महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता अशी पदवी खालीलपैकी कोणी बहाल महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही पदवी खालीलपैकी कोणी बहाल केली होती. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सुभाषचंद्र बोस या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 42 मुळशी येथील सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी मुळशी येथील सत्याग्रहाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सेनापती बापट या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 43 युगांतर हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते. युगांतर या नावाचे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बॅरिंद्र कुमार घोष या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 44 मुंबईचा सिंह असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते. मुंबईचा सिंह असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 फिरोजशाह मेहता या ठिकाणी योग गॅस रोईल. प्रश्न क्रमांक 45 इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा खालीलपैकी कोणी दिली होती. इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा खालीलपैकी कोणी दिली होती. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 भगतसिंग या ठिकाणी योग गॅस रोईल.